ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनातील आरोपींना 4 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. त्यामुळे आता पुरोगामी विचारवाद्यांनी तपास यंत्रणांच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. संपूर्ण राज्यामध्ये याबद्दल पहिला टप्पा म्हणून पुरोगामी आणि लोकशाहीवादी पक्षांच्या वतीनं निवेदनं दिली जात आहेत. आज आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं. गुन्हेगारांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ सर्वोच्च न्यायालयात अपील करावं आणि खुनाचा तपास जलद गतीनं करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी पानसरे यांच्या खुनातील आरोपींना जामीन मिळावा यासाठी भाजप सरकारनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले असून पानसरे खुनाचा तपास होऊ नये असं महायुती सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हा प्रश्न आता जनतेच्या न्यायालयात नेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा गिरीश फोंडे यांनी यावेळी दिला. अशा आरोपींना जर विशेष अधिकार जर उच्च न्यायालय वापरत असेल तर उच्च न्यायालयाच्या एकूण कारभार जो आहे त्याच्यावरती देखील प्रश्न उपस्थित होतात. आणि त्यामुळे आमचं असं मत आहे की राज्य सरकारने त्वरित सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याच्याबद्दलचं अपील केलं पाहिजे आणि जामीन रद्द करून घेतला पाहिजे. आणि आम्हाला राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या विचारांच्या लोकांनीच गोविंद पानसरे दाभोळकर यांचा खून केला आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आम्हाला जनतेसमोर दिसतात. हे भांडं आम्ही उघडं पाडू आणि तुमचा भांडाफोड करू आणि आंदोलनाच्या माध्यमातून ह्यांच्यावरती दबाव आम्हाला करायचा आहे. तरी देखील लोकशाही आणि संविधान जर यांना टिकवायचं असेल तर त्यांनी किमान लाच तरी बाळगली पाहिजे. आणि हे जे विचारवंत होते यांच्या खुन्यांचा जो तपास आहे तो नेला पाहिजे. मास्टरमाइंड देखील पकडले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. नाहीतर आम्ही आंदोलन करण्याशिवाय आंदोलन करण्याशिवाय लोकांचा दबाव सरकार वाढल्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय उरत नाही. गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या खून खटल्यामध्ये शिक्षा झालेल्या आरोपींनाही पानसरेंच्या केसमध्ये जामीन मिळालाय. ही गोष्ट निषेधार्ह असल्याचं त्यांनी सांगितलं. शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दिलीप पवार, सुभाष जाधव, संभाजी जगदाळे, प्रकाश पवार, गीता हसूरकर आदींचा समावेश होता.